नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MSBTE कडून समर एक्झाम 2026 जी होणार आहे आता, तर त्या समर एक्झामच्या संदर्भात मग ते फार्मसीचे विद्यार्थी असो किंवा डिप्लोमा पॉलिटेक्निक्सचे विद्यार्थी असो, सर्वांसाठी डी-फार्म असो, पॉलिटेक्निक्स इतर कुठलेही कोर्स असो, सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. यावेळेस पासून MSBTE कडून तुमचं जे पेपर चेकिंग आहे ते पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं चेकिंग होणार आहे. म्हणजे काय, तुमचे पेपर स्कॅन होणार आहे. तुमच्या त्या आन्सर शीटवरती बारकोड असणार आहे. स्कॅन झालेले जे पेपर आहेत ते ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटरच्या स्क्रीनवरती टीचर्स कडून चेक केले जाणार आहेत. अर्थात या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही ज्यावेळेस पेपर लिहिणार आहात त्यावेळेस काही गोष्टींची काळजी घ्यायची. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा, ह्याच्या काही सूचना आहेत त्या तुम्हाला ज्या दिवशी पेपरला जाल त्यावेळेस परीक्षा केंद्रावरती सांगितल्याच जातील. पण अगोदरच तुम्हाला या गोष्टी माहीत असतील तर त्या पद्धतीने तुम्ही पेपर लिहाल. पेपरमध्ये या चुका तुमच्याकडून होणार नाहीत. अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस कुठल्याही प्रश्नाचं आन्सर लिहिताय त्यावेळेस तो प्रश्न प्रॉपरली मेन्शन करा. म्हणजे काय, क्वेश्चन नंबर 2 आहे तर क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन 2 मध्ये जर पुन्हा ए असेल किंवा रोमन मध्ये पुन्हा सब टाईप असेल कुठला, तर तो क्वेश्चन मधला सब क्वेश्चन आणि खाली कितव्या क्रमांकाचा पुन्हा प्रश्न त्यामधला लिहिताय, म्हणजे क्वेश्चनचा नंबर प्रॉपर लिहिणं गरजेचं आहे. शक्य तितका क्वेश्चनचा सिक्वेन्स ब्रेक करू नका, कारण ते प्रॉपरली सिक्वेन्स मध्ये जाईल. कारण एक क्वेश्चन अगोदर इथं लिहिलेला आहे क्वेश्चन 1 मधला आणि पुन्हा लास्टला शेवटच्या पेजवर परत आणि क्वेश्चन 1 मधला एखादा क्वेश्चन लिहिलाय, तर अगोदर क्वेश्चन 1 चेक करून जर त्या फॅकल्टीने त्याचे मार्क दिले असतील तर पुन्हा तो बघतोय शेवटच्या पानावर अजून एक क्वेश्चन 1 चा प्रश्न लिहिलाय, तर ते पुन्हा करेक्शन पुन्हा ते सगळं एडिट करायला ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत. त्यामुळे कदाचित त्या एखाद्या प्रश्नाचे मार्क्स तुमचे लूज होऊ शकतात. म्हणून शक्य तितकं प्रश्न सिक्वेन्सली आहे त्या क्रमाने लिहा. क्वेश्चनचा क्वेश्चन नंबर, सब क्वेश्चन प्रॉपरली मेन्शन करा. थोडा पेपर सुटसुटीत लिहा. अक्षर थोडं व्यवस्थित काढा, जे की ओळखेल. एकदम लहान पण अक्षर असलं नाही पाहिजे. व्यवस्थित प्रॉपर हँड रायटिंग पाहिजे. तुमचं हँड रायटिंग चांगलं पाहिजे, मीन्स व्हॉट, ते रिडेबल असलं पाहिजे, समोरच्याला वाचता आलं पाहिजे. आणि अतिशय महत्वाची एकच सूचना आहे, पेपर हा तुम्ही व्यवस्थित लिहा. त्यामध्ये क्वेश्चन नंबर प्रॉपरली मेन्शन करा आणि सिक्वेन्स शक्यतो आहे तसाच ठेवा. क्वेश्चनचा सिक्वेन्स ब्रेक करू नका. ह्या काही महत्वाच्या सूचना आहेत. आणि बाकी पेपर लिहित असताना शक्यतो नवीन प्रश्न नवीन पानावर लिहा. तो प्रश्न लिहित असताना त्या प्रश्नाचा प्रश्न नंबर, त्यातला आतला सब क्वेश्चन नंबर, हे सगळं व्यवस्थित मेन्शन करा. कारण ह्या छोट्या छोट्या चुकांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आणि या अगोदरच आपण पेपर कसा लिहायचा, टॉपर पेपर कशा पद्धतीने लिहितात यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तो देखील व्हिडिओ पहा. तुमच्या अजून काही शंका असतील खाली कमेंट करा. त्याची उत्तरं नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील. आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करण्यासाठी अवघे काही सबस्क्रायबर कमी आहेत. लवकरच ते पूर्ण होतील. त्यामुळे नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.